नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा मशीनबद्दल बोलणार आहोत जे खरंच शेतीचा चेहरामोहरा बदलू शकतं. पण त्याआधी जर आपण पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथं मिळणारी प्रत्येक माहिती ही फक्त आणि फक्त आपल्या फायद्याची असते. चला तर मग सुरू करूया आजचा महत्त्वाचा विषय. जरा विचार करा, दिवसभर ट्रॅक्टर चालवून घाम गाळून नांगरणी केली, पण दुसऱ्या दिवशी शेतात पाय ठेवला की परत तेच दगड धोंड्यांसारखे ढेकळं पायाला लागतात. जमीन अजूनही तशीच कडक. निराशा येते मनात, बरोबर ना? आणि मग खरी चिंता सुरू होते. जमीन जर भुसभुशीत झाली नाही तर नाजूक बियाणं त्यात रुजणार कसं? पेरणीची वेळ जवळ आलेली असते आणि मनात धाकधूक असते की यावर्षी पीक येईल की नाही. ही चिंता, ही तळमळ आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांची आहे. कधी शांतपणे बसून हिशोब केलाय का? नांगरणीसाठी लागलेला वेळ आणि डिझेल, मग पुन्हा कुळवणीसाठी तेवढाच खर्च, वरून मजुरांना द्यावे लागणारे पैसे. डिझेलचे भाव तर तुम्हाला माहीतच आहेत, आभाळाला भिडलेत. म्हणजे आपला कष्टाचा पैसा आणि मौल्यवान वेळ असाच वाया जातोय आणि हातात उरतो तो फक्त थकवा. थांबा, आता एक कल्पना करा. एक असं मशीन जे तुमच्या शेतात फक्त एकदा फिरलं आणि तुमची जमीन लोण्यासारखी मऊ झाली. तुमचा निम्मा वेळ वाचला, डिझेलचा खर्च अर्ध्यावर आला आणि मजुरांची गरजच संपली. काय स्वप्न वाटतंय? पण हे स्वप्न नाही, हे आता खरं झालंय. होय, आज आपण बोलतोय याच गेम चेंजर मशीनबद्दल, ज्याचं नाव आहे रोटावेटर. हे नक्की काय आहे, ते कसं काम करतं, त्याचे नेमके फायदे काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्या बजेटमध्ये बसतं का? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे तांत्रिक वाटेल, पण एकदम सोपं आहे. रोटावेटर म्हणजे एक असं शक्तिशाली अवजार जे आपण ट्रॅक्टरच्या मागे जोडतो. ट्रॅक्टर सुरू झाला की त्याला जोडलेली पाती गरगर फिरायला लागतात आणि ती जमिनीत घुसून मोठ्यात मोठी ढेकळं फोडून मातीला एकदम बारीक, भुसभुशीत करून टाकतात. म्हणजे एकाच वेळी अनेक कामं. फरक तर बघा किती मोठा आहे. आपल्या जुन्या पद्धतीत काय होतं, आधी नांगरणी करायची म्हणजे एक फेरी, मग ती ढेकळं फोडायला कुळवणी करायची म्हणजे दुसरी फेरी. यात वेळ, डिझेल आणि मेहनत सगळंच दुप्पट. पण रोटावेटर तो नांगरणी आणि कुळवणी ही दोन्ही कामं एकाच फेरीत पूर्ण करतो. म्हणजे निम्मा वेळ, निम्मी मेहनत. यालाच तर म्हणतात स्मार्ट शेती. पण थांबा, रोटावेटरचं काम फक्त जमीन मऊ करण्यापुरतं नाहीये. हे एक ऑलराऊंडर आहे. चला बघूया, हे एकच यंत्र आपल्यासाठी आणखी काय काय जादू करतं. हे बघा, एकाच मशीनचे 4 मोठे फायदे. पहिलं, ते जमीन पेरणीसाठी सर्वोत्तम बनवतं. दुसरं, आधीच्या पिकाचं पाचट, धांडे जमिनीतच बारीक करून मिसळतं, म्हणजे जमिनीला फुकटचं सेंद्रिय खत मिळतं. तिसरं, शेतातलं सगळं गवत, तण मुळापासून काढून टाकतं. आणि चौथं, जमीन अशी बनवतं की ती पावसाचं पाणी जास्त काळ धरून ठेवते, ओलावा टिकवतो. म्हणजे एकाच कामात एवढे फायदे. आणि आता येऊया त्या मुद्द्यावर जो आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, पैसा. आपल्या खिशाला याचा थेट फायदा कसा होतो? कारण शेवटी हिशोब तर पैशांचाच असतो, नाही का? गणित अगदी सोप्पं आहे. 2 फेऱ्यांऐवजी एकच फेरी. म्हणजे सरळ सरळ 50% वेळेची आणि 50% डिझेलची बचत. मजुरांची गरज कमी होते, म्हणजे तोही खर्च वाचला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर बियाण्यासाठी इतकं उत्तम रान तयार होतं की उगवण चांगली होते, म्हणजे आपलं उत्पादन वाढायला मदत होते. आणि हेच तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं, बरोबर ना? शेतीतला खर्च कमी व्हावा आणि उत्पादन वाढावं. रोटावेटर नेमकं हेच काम आपल्यासाठी करतो. तो खर्च कमी करून नफा वाढवतो. मला माहीत आहे, आता तुमच्या मनात एकच प्रश्न आला असेल. हे सगळं छान आहे, पण याची किंमत काय? पण मी तुम्हाला सांगेन, याकडे खर्च म्हणून बघू नका. ही एक गुंतवणूक आहे. आपल्या शेतीच्या भविष्यासाठीची गुंतवणूक. साधारणपणे बाजारात एका चांगल्या कंपनीच्या रोटाव्हेटरची किंमत 70,000पासून ते 1.5 लाखांपर्यंत असते. अर्थात ही किंमत त्याच्या साईजवर आणि कंपनीवर अवलंबून असते. आणि हो, जर शेती जास्त असेल, मोठा ट्रॅक्टर असेल, तर तुम्हाला मोठ्या आकाराचा किंवा जास्त ताकदीचा रोटावेटर लागेल, ज्याची किंमत 2 लाखांच्या पुढेही जाऊ शकते. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडी मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात याची चौकशी नक्कीच करा. सबसिडी मिळाली तर ही किंमत खूपच कमी होते आणि ही गुंतवणूक आणखी फायदेशीर ठरते. ठीक आहे, समजा आपण रोटावेटर घेण्याचं ठरवलं, तर आता ते वापरायचं कसं आणि कोणती काळजी घ्यायची जेणेकरून ते वर्षानुवर्षे आपल्यासोबत राहील, हेही समजून घेऊया.
हे वापरणं काही अवघड नाहीये, खूप सोपं आहे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. ट्रॅक्टरला जोडणी एकदम पक्की करा. पीटीओ शाफ्ट नीट लावा. तुम्हाला जमीन किती खोल नांगरायची आहे ते सेट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रॅक्टर एका स्थिर गतीने चालवा. उगाच घाई केली तर काम नीट होणार नाही. बघा, आपण आपल्या गाडीची जशी काळजी घेतो तशीच या मशीनचीही घ्यायला हवी. वेळोवेळी त्याची पाती तपासा, झिजली असतील तर बदला, जिथे खूप दगडगोटे आहेत तिथे वापरू नका आणि नियमितपणे त्याला ग्रीस लावणं, ऑइल करणं हे गरजेचं आहे. एवढं केलं की बघा, हे मशीन तुमची पिढ्यानपिढ्या साथ देईल. एक क्षण थांबा आणि या वाक्यावर नक्की विचार करा. जग वेगाने पुढे जातंय, शेतीत नवीन तंत्रज्ञान येतंय. आपण जर अजूनही जुन्या पद्धतींना धरून बसलो तर आपण नकळतपणे आपलंच नुकसान करून घेतोय. आपला वेळ, पैसा आणि उत्पादन या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी गमावत आहोत. म्हणून शेतकरी मित्रांनो, रोटावेटरकडे फक्त एक लोखंडाचं अवजार म्हणून पाहू नका. ही तुमच्या शेतीत, तुमच्या भविष्यात आणि तुमच्या प्रगतीत केलेली एक हुशार गुंतवणूक आहे. अशी गुंतवणूक जी तुम्हाला दरवर्षी भरघोस परतावा देणार आहे. मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेक जण हे मशीन वापरत असतील. तुमचा अनुभव कसा आहे? कोणती कंपनी चांगली आहे? तुम्हाला काय फायदा झाला? हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव आपल्या हजारो शेतकरी बांधवांना योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. चला, एकमेकांच्या अनुभवातून शिकूया. आशा आहे की आजची ही माहिती आपल्या नक्कीच कामी येईल. शेतीबद्दल अशीच शास्त्रीय आणि फायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन विषयासह. धन्यवाद.